माय नेम इज अनुश्री अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा हा व्लॉग खूप जास्त स्पेशल होणार आहे आणि ट्रस्ट मी नेहमीसारखं म्हणत नाही आहे की आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे नाही, पण इथून पुढचे काही व्लॉग खरोखर स्पेशल आहेत कारण आम्ही चाललो आहे ट्रिपला. आणि ही ट्रिप खूप आम्ही रॅन्डम प्लॅन केली, एवढ्यात आठवड्याभरात लिटरली प्लॅन करून आम्ही निघालो आहे. सो ट्रिपला कुठे चाललं आहे गेस करा. 2 मिनटं पॉज करून कमेंटमध्ये सांगा कुठे चाललो आहे. आम्ही चाललोय गोव्याला. सो एक्सायटेड आहे आणि सगळेच खूप एक्सायटेड आहेत नो डाऊट. आणि बाहेर खूप जास्त आरडाओरडा चालला आहे म्हणून मी रूममध्ये आलं पटकन बोलायला. आजच्या दिवसात खूप काही झालं आहे. खरं तर आज मला सकाळी व्लॉग करायला चालू करायला पाहिजे होता. खूप एक्साइटिंग गोष्टी मला सांगायला झाल्या असत्या, पण खूप धावपळ होती कारण आज 9:30ची रात्री 9:30ची ट्रेन नाही सॉरी स्लीपर कोच बस आहे. पण त्याच्यामुळे काय झालं की दिवसभर गडबड चालली होती पॅकिंगची वगैरे. आज दिवाळीचा दुसरा दिवस आहे म्हणजे आज पाडवा आहे. तर काल दिवाळी उशिरा झोपलो, मग पुन्हा पाडवा, हे सगळं सण लागून आले. त्याच्यामुळे अंगात जीवच नव्हता की सकाळी उठून व्लॉग वगैरे करणं. आणि त्यात आज आणखी एक मोठी गोष्ट आली ती म्हणजे ही. तर इकडे समोरच्या बाजूला म्हणजे इथे मागे हे जे खाली पडलेलं कपाट होतं ते तिथे होतं आणि सकाळी अचानक धडमकण करून ते खाली पडलंय. तर लिटरली ते कपाट तुटलेलं आहे आता तिथं समोर दिसत असेल. म्हणून त्या कपाटामुळे सकाळपासून खूप जास्त काम वाढलंय. बाहेर तुम्हाला आवाज येतच असेल की ती गडबड गोंधळ झाली आहे म्हणून मी रूमचं दार लावून आतमध्ये आली आहे व्हिडिओ बनवायला. आत्ता जस्ट अक्का वगैरे सगळे येऊन गेले होते आम्हाला भेटायला. ट्रिपला चाललो आहे म्हणून त्यावेळेसही खूप गडबड गोंधळ म्हणून मला काही ब्लॉग चालू करता आला नाही. पण आता मी जरा वेळ काढलाय, पटकन व्लॉग स्टार्ट केलाय आणि ह्या सगळ्या आमच्या ट्रिपचे डेली व्लॉग्स येतील. सो नक्की बघा आणि सगळे व्लॉग्स एन्जॉय करा. आता मला कुणी ओरडायच्या आत मी निघते. चला बाय बाय. बसमध्ये जाऊन बोलू. आम्ही थांबलोय हॉल्टसाठी. खेड शिवापूरच्या इथे कुठेतरी हॉटेल आहे तिथे थांबलोय आणि याच्या समोर मस्त लाईनीत बस लागल्या. सगळ्या खूप लांबपर्यंत बस आहेत. आय गेस सगळ्या बस इकडेच थांबतात. आणि जेवण वगैरे खास काही करायची इच्छा नाही आहे कारण बसून आता अर्धा 1 तासच झाला. सो आता आम्ही इथे बसलो असे गप्पा मारत. खूप थंडी आहे, सर्दी झाल्यासारखं होत आहे मला. त्यात काय झालं, मी जेव्हा बसमध्ये चढत म्हणजे बेडवरती चढत होते वरती मगाशी, तर माझा गुडघा असा लॉक झाला आणि थोडंसं सूज आली आहे त्याला. तर खूप जास्त पाय दुखून आला. ट्रिपच्या सुरुवातीलाच मी पडली. पायाला खूप जास्त त्रास होतो. पण ठीक आहे, काही हरकत नाही. ट्रिप आहे तर सुरुवात असं होत असतं. मी सगळ्यांची गप्पा दाखवते काय करतात काय नाही. आमचे चहा वगैरे घेऊन झाले, आपण सगळ्यांना हाय बोलू. काय ते कोल्हापूर रोड. हा आता कोल्हापूरहून मग आता पुढे कुठं ते म्हटलं थांबणार आहे. आता हे कोल्हापूरला थांबल ना. कोल्हापूरच्या पुढे नाही एक स्टॉप आहे तिथं. मग तिथून काही लोक सरळ स्ट्रेट जातात, काही लोक राईट मारतात. एक मस्त मोठं हॉटेल. गुड मॉर्निंग. आता हॉल्ट घेतला आहे छोटासा. चहा वगैरे घ्यायला थांबलो. किती वाजले आता? 7-10 वाजले. रात्रभर झोप म्हणजे माझी छान झोप झाली, सगळ्यांची नाही झाली. थोडं मध्ये नाही झाली ना, मस्त झोप झाली. आम्ही लोकच झोपलो आहे कदाचित. बाकी सगळे कंप्लेन करतात की आमची झोप नाही झाली, पण माझी मस्त झोप झाली. आता फ्रेश वाटतं आणि समोर व्ह्यू खूप छान आहे, मी दाखवतो. जाम ब्रेड खायचा. ये ना आपलं काय खायचं? ब्रेड जाम खायचा. हो खायचं म्हणजे हे घ्या.
इकडे फोन मध्ये बघा ना मी पडेल डॅडी जरा असंच खाऊया डिंपे असंच खाता येते हा मग तू घे ना लावतो जर असंच खा भाजी 1 hour later. सो आम्ही पोहोचलोय गोव्याला बस स्टँडवरती उतरलोय म्हापसा बस स्टँड आहे आणि आम्ही सगळे थांबलोय टॅक्सी आम्ही म्हणजे काहीतरी गाडी आहे ट्रॅव्हलर आहे आय गेस सो ड्रायव्हर वगैरे आधीच बुक केला होता तर ड्रायव्हर गाडी हे सगळे येतात आम्ही एक 10 मिनटं झाले थांबलोय तरी आणि मला नाही वाटत आता 9 साडेनऊ वाजलेत पण इतकं जास्त ऊन आहे ना 12 वाजलेत तर सगळ्यात सो भरपूर सनस्क्रीनची गरज पडणार आहे आणि इथून आता आम्ही डायरेक्ट नाश्ता करायला जाणार आणि नाश्ता करून विलावरती जाणार सो चला जाऊया आम्ही पोहोचलो इकडे मागे ह्या साईडला विला आहे सो विला खूप छान आहे पण आमचं अजून चेक इन नाही झालं आहे पण लगेच खूप जास्त होतं म्हणून लगेच तिथं ठेवलं आणि आम्ही निघालो नाश्ता करायला सो आम्ही ज्या बसनी आलो होतो त्या बसमधनं इथेच दारात उतरलो इकडून आतमध्ये खूप सुंदर विला आहे पण क्लिनिंग नाही झालं आहे म्हणून मी अजून काही टूर वगैरे काही केलेलं नाही आहे मस्त नाश्ता करणार अंघोळ करणार आणि मग निवांत आवरून छानपैकी एक पूर्ण विलाची टूर देणार आणि फुल गोवा वाईब्स कलरफुल बिल्डिंग्स दिसत आहेत सगळ्या आजूबाजूला सो मजा येते आता खूप जास्त भूक लागली आहे तर आमची इथे जे रिसेप्शनिस्ट होत्या त्यांनी सजेस्ट केलं एक हॉटेल वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे म्हणून आम्ही निघालो आहे सो तिथे जाऊन ब्रेकफास्ट करायचं चलो A few moments later. हॅलो आणि आता आम्ही आलो आहे विलामध्ये फायनली भरपेट नाश्ता केला येता येता मम्मीनी एक फ्रीज मॅग्नेट विकत घेतलं सो आम्ही तिथे थांबलो होतो आणि जे बाहेरचा एरिया आहे तो खूप छान आहे ते मार्केट आहेत छोटी छोटी दुकानं आहेत खूप सारी खाऊ गल्लीसारखं आहे मी ते रात्री नक्की दाखवेल कारण आत्ता जरा दुपारची वेळ आहे तर काही दुकानं उघडी आहेत काही बंद आहेत असं बरंच काही चाललं आहे तर तिकडनं आलो आम्ही जस्ट आता फ्रेश व्हायचं आहे दिसत असेल खूप जास्त वातावरण असं बाहेर ऊन आणि असं चिकट ह्युमिड वातावरण आहे खूप घाम झाला आहे पण आम्ही प्लॅन केला अंघोळ करायच्या आधी पूलमध्ये उतरूया तर पूल थोडासा क्लिनिंगचं काम चाललं आहे तर ते पूल क्लीन झालं की आम्ही आधी पूलमध्ये जाणार भरपूर पूलमध्ये खेळून मग अंघोळ करणार बाय द वे मी फ्रीज मॅग्नेट दाखवते जे मम्मीने घेतली खूप क्यूट असं फ्रीज मॅग्नेट आहे बिअर बॉटल्स आहेत आय गेस येस दिसतं हे असं फ्रीज मॅग्नेट आहे म्हणतं फोकस बिअर बॉटल्स आहेत आणि आणखी एक गोष्ट मी आता पूर्ण विलाची टूर दाखवते बिकॉज क्लिनिंग चालू होतं म्हणून इतक्या वेळ काही शूट केलं नाही आम्ही एका ठिकाणी बसून होतो तर आता मी पटपट दाखवते हे सगळे रूम खराब करायच्या आधी सगळ्यांना मी बाहेर थांबवलं कारण मला व्हिडिओ काढायचा तर मी फटाफट टूर दाखवून ही आहे विलाची मेन एंट्रन्स सो आम्ही पूर्ण विला ऑक्युपाय नाही केला आहे पण जो खालचा जो फ्लोर आहे तो आम्ही पूर्ण ऑक्युपाय केला आहे सो एंट्री केल्याच हे आहे लिव्हिंग रूमसारखं आहे सो इथे सगळे येऊ शकतात एकत्र बसू शकतात एवढी जागा नाही आहे बट ठीक आहे लेफ्ट साईडला किचन आहे किचनला दुसरा शब्द नाही आहे बट आय कॅन से व्हेरी क्यूट किचन कारण वेकेशनला जितकं काय थोडंफार करायला लागतात त्या हिशोबाने दिस किचन इज व्हेरी क्यूट स्ट्रेट गेल्यावरती लागून सगळे समोर बेडरूम आहेत हा जो समोरचं दार आहे हे डायरेक्टली मागच्या साईडला अटॅच्ड आहे जे पूलच्या इथे गार्डनच्या इथे ओपन होतं इकडे आपण अण्णा मामाच्या रूममध्ये जाऊया आधी तो सो तयार व्हायला खूप सुंदर मिरर वॉशरूम कपाट आणि रूमची एंट्री इथे सगळे दमून आलेत म्हणून निवांत लोळत बसलेत
ह्यांच्याशी नंतर बोलूया, आधी रूम टूर करूया. रूम आता इकडनं डिरेक्टली गार्डनला अटॅच आहे आणि पूल वगैरे. सो हे गार्डनला 2 रूम अटॅच्ड आहेत शेजारी शेजारी. ह्या बाजूलाच आमची रूम आहे. सो आपण इकडनंच आत जाऊया. चला आमच्या ह्या रूममध्ये चला पण एंट्रीपासून मी दाखवते पुन्हा. खूप क्यूट ब्लू डोअर्स आहेत. मला हे डोअरच खूप आवडलं आहे माहिती आहे का. तर इकडनं आल्या आल्या सगळ्यात आधी आरसा, बेस्ट पार्ट. नंतर वॉशरूम आहे, कपाट आहे. कपाटापासून आपण सरळ जाऊया बेडरूममध्ये. इकडे हे ना सोफा कम बेड आहे. आम्ही ॲक्च्युली 5 जण असल्यामुळे ना कसं मला द्या रूम टूर द्या. आणि आता मी सांगत होते वॉशरूम फारच नीट अँड क्लीन आहे. काही त्याच्यात हे नाही आणि खूप सुंदर पण आहे. ॲक्च्युली एकदम डिसेंट कलर आहे. अजूनही बंगल्याची क्लिनिंग चालली आहे. सो इकडच्या बाजूला रूम आहे. इथे पण सोफा कम बेड आहे. इथे बेड आहे आणि इकडे काहीतरी एकदम मस्त जागा होती आहे वरती. म्हणजे काय आय डोंट नो. मिरर अगेन व्हेरी डिसेंट. वॉशरूम खूप छान वाटतं. ॲक्च्युली याची वाईबच खूप छान आहे. हो दॅट्स इट. हा होता छोटासा रूम टूअर आणि गोव्याचे व्लॉग्स इथून चालू होतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग. हा व्लॉग आपण इथे सेंड करू आणि इथून पुढच्या नवीन सिरीज नक्की एन्जॉय करूया. सो थँक्यू. बाय बाय.